हाय गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत? मस्त. तर बाळा 6 महिने पूर्ण झाल्यानंतर बाळाला कशा पद्धतीचा आहार द्यावा यावर मी व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही पाहिलाच असेल. परंतु बऱ्याच पालकांना हा प्रश्न पडतो की बाळाला दररोज कोणते पदार्थ द्यावेत आणि त्यांना समजत नाही की प्रत्येक दिवशी बाळाला काय काय द्यावं. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाळासाठी वेगवेगळे पदार्थ पाहणार आहोत, वेगवेगळ्या रेसिपीज पाहणार आहोत, जेणेकरून 30 दिवसाचे तुम्ही 30 पदार्थ या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळतील, जेणेकरून तुम्ही बाळासाठी बनवून देऊ शकता आणि बाळाच्या तोंडाची चव ही सेम राहणार नाही, ती बदलत राहील आणि बाळ हे आवडीने खाईल. तर पहिल्या आठवड्याचा पहिला पदार्थ आहे ते म्हणजे वाफवलेलं सफरचंद. तर सफरचंद वाफवून घ्यायचं, जे स्टीमर असतं त्या स्टीमरमध्ये सफरचंद कापून त्याची साल काढून ठेवायचं आणि त्याची एक वाफ काढून घ्यायची, जेणेकरून ते लवकर मॅश होतं. आणि वाफ काढून झाल्यानंतर एक 5 ते 10 मिनटं तुम्हाला वाफ काढून घ्यावी लागेल. त्यानंतर त्याला दुसरा पदार्थ की केळ. तर बऱ्याच पालकांना हा प्रश्न पडतो की बाळाला केळ द्यायचं का? तर हो, तुम्ही बाळाला सगळे फळं देऊ शकता. फळांमुळे काहीही प्रॉब्लेम होत नाही. त्यामुळे तुम्ही सर्व प्रकारची फळं ही मुलांना देऊ शकता. तसेच की केळही देऊ शकता. केळ ही खूप पौष्टिक आहे लहान मुलांसाठी. त्याने बाळाचं वजन हे लवकर वाढतं. त्यामुळे केळ ही बाळाला जरूर द्या. तर केळ तुम्हाला मॅश करायचं आहे, किंवा जर तुम्ही BLW करत असाल, म्हणजे बेबी लेड विनिंग करत असाल, जेणेकरून बाळाला तुम्ही हाताने खायला देत असाल, तर उभे काप करायचे केळीचे आणि ते बाळाला खायला द्यायचं. त्यानंतर पुढचा पदार्थ आहे गाजर बटाटा प्युरी. गाजर आणि बटाटा तुम्ही एकत्र शिजवू शकता आणि त्याला मॅश करून त्याची मस्तपैकी प्युरी तयार करू शकता आणि बाळाला खायला देऊ शकता. तुम्हाला आवडत असेल तर बाळासाठी तुम्ही त्यावरती तूप थोडंसं घालू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपीज बनवायच्या आहेत आणि बाळाला खायला द्यायच्या आहेत, जेणेकरून बाळाला एक वेगवेगळ्या चव मिळतील आणि बाळ हे आवडीने खाईल. तुम्हाला यातील कोणत्याही रेसिपीची जर कृती हवी असेल तर मला कमेंट करून सांगा. मी नक्कीच त्यावरती व्हिडिओ बनवेन आणि जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर पालकांसोबत शेअर करा आणि अजूनपर्यंत जर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.